गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। योगेश जी, खूप गंभीर घटना आहे मुंबईमध्ये उच्चभ्रू वस्तीत, तेही सैफ अली खान ज्याच्या घराच्या खाली घराबाहेर इतके सुरक्षा रक्षक आहेत, तितके गार्ड्स आहेत, 24 तास पहार आहे, तरी सुद्धा चोर घुसतो, त्याच्या हातात धारधार शस्त्र असतं, तो वार देखील करतो सैफ अली खानवर। काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया तुमची? प्रायमरी मला वाटतं इन्व्हेस्टिगेशनच्या नंतर जी माहिती मिळालेली आहे, जी माहिती मी घेतलेली आहे, तो चोर जो होता किंवा जे काही त्याचं इंटेन्शन होतं, त्याचं तो पकडल्यानंतरच ते आपल्या लक्षात येईल। परंतु तो अगोदरच घराच्या आतमध्ये होता आणि त्याने जो हल्ला केलेला आहे तो कुठल्या इंटेन्शनने केलेला आहे तो पकडल्यानंतरच ते आपल्या लक्षात येईल। परंतु या एका इन्सिडेंटमुळे संपूर्ण पोलीस प्रशासनावरती बोट उचलणं हे योग्य राहणार नाही। पोलीस हे योग्य दिशेने तपास करतात, लवकरच त्याला पकडलं देखील जाईल। पण योगेशजी, थेट गृह विभागावर आरोप केले जात आहेत की गृह विभागाचा हा हलगर्जीपणा आहे आणि हे नवं सरकार आल्यानंतर असे प्रकार वाढलेले आहेत। आणि संजय राऊतांनी तर थेट असं म्हटलंय की पंतप्रधानांना सैफ भेटून आला आणि त्यानंतर त्याच्यावर हल्ला झाला। पंतप्रधानांच्या सेफच्या भेटीशी आणि ह्याचा काही संबंध नाही। एखादा चोर जर का कोणाच्या घरात शिरला असेल तर त्याला थेट पंतप्रधानांच्या भेटीशी संबंध घालणं बरोबर अतिशय इनमॅच्युअर असं स्टेटमेंट आहे, त्याच्यावरती मी काही जास्त बोलणार नाही। परंतु इन्व्हेस्टिगेशन हे योग्य दिशेने चालू आहे, लवकरच त्याला पकडलं जाईल। आणि गृह विभागावर जे ताशेरे ओढले जात आहेत त्याच्याविषयी काही तुम्ही भाष्य कराल योगेशजी? नाही बघा, शेवटी आज संजय राऊत असतील किंवा विरोधी पक्ष असेल, ज्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील तशा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडल्या होत्या। त्यामुळे मला वाटतं अशा वेळेला फक्त विरोधी पक्ष मध्ये आहोत म्हणून आरोप करायचा, याच्यामध्ये कुठलंही काही लॉजिक नाही, तथ्य नाही। म्हणून मला वाटतं पोलीस प्रशासन त्यांचं उत्तमरित्या काम करते। आज मुंबई पोलीस संपूर्ण देशामध्ये नंबर 1चं कायदा सुव्यवस्था सांभाळण्यामध्ये आपली मुंबई पोलीस आहे। मागच्या जर का आपण 2.5-3 वर्षाचा जर का आपण रेकॉर्ड बघितला तर नक्कीच मुंबई पोलिसांचं काम हे अतिशय उत्तमरित्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये 1 नंबरचं काम चालू आहे। योगेशजी, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याशी बोलतायत। उदय, योगेशजी, आपण घटना पाहतो आहे की मुंबईचे अतिशय उच्चभ्रू आणि अतिशय सुरक्षा व्यवस्था चोख असलेल्या इमारतीमध्ये घटना घडलेली आहे। हा जो हल्लेखोर आहे तो हल्लेखोर त्याच इमारतीमध्ये वारंवार आल्याचं देखील आढळून आलेलं आहे। त्यामुळे नेमकं हल्लेखोर कोण आहे, त्याला कधी पकडलं जाईल, त्याचबरोबर जे पोलिसांनी अधिकच्या तुकड्या जे इथे तैनात केलेल्या आहेत हल्लेखोराला पकडण्यासाठी, त्या संदर्भात अधिक काही प्राथमिक माहिती मिळालेली आहे का? बघा, ते जे काही सीसीटीव्ही आपण म्हणजे हल्ल्याच्या अगोदर 2-3 तास अगोदरचे जे सीसीटीव्ही फुटेज होते त्याच्यामध्ये पहिल्यांदा आढळलं नव्हतं कुठनं त्यांनी एंट्री केलेली आहे किंवा त्याचं इंटेंट नक्की काय हे लक्षात आलं नव्हतं। एक माहिती होती की त्या बिल्डिंगमध्ये काहीतरी पॉलिशिंगचं काहीतरी काम चालू होतं, तर तिथल्या त्या लेबर्सच्या आडून तो काही आला आतमध्ये शिरलेला आहे का, इन्व्हेस्टिगेशनचं अँगल आहे। परंतु जोपर्यंत तो व्यक्ती पकडला जात नाही तोपर्यंत नक्की इंटेन्शन बाबत लक्ष देत नाही, परंतु अर्थात प्रिकॉशन घ्यायची ही जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे। योगेशजी, सैफ अली खानच्या घरी ही जी घटना घडलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईमध्ये बॉलिवूड आहे, संपूर्ण जगाचं भारताचं लक्ष तिकडे असतं। त्यामुळे पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेता किंवा अभिनेत्री यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। तर तुम्ही या संदर्भात काही सुरक्षा संदर्भात आढावा घेतला आहे का मुंबई पोलिसांकडनं, जेणेकरून अभिनेत्यांची सुरक्षा जी आहे ती व्यवस्थित राहील? नाही, सगळं बघा, मुंबई शहर असं आहे की इथे कॉर्पोरेट वर्ल्डचे, फिल्म इंडस्ट्री वर्ल्डचे विविध क्षेत्रामधले हेडक्वार्टर्स मुंबईमध्ये असल्यामुळे अर्थातच अनेक सेन्सिटिव्ह एरियाज आहेत, काही रेसिडेन्शियल एरियाज देखील सेन्सिटिव्ह आहेत। आणि म्हणून मी सीपी ऑफिसला जेव्हा मी व्हिजिट केली होती, असे सेन्सिटिव्ह एरियाज काढा, अशा ठिकाणचे आपण सीसीटीव्ही फुटेजेस, आपण फेस रेकग्निशन सारखी टेक्नॉलॉजी, नंबर प्लेट सारखी टेक्नॉलॉजी ही आपण इंट्रोड्यूस केली पाहिजे, जास्तीत जास्त आपण त्याचा स्प्रेड केला पाहिजे। तर मला वाटतं त्या दृष्टीने आपण ती पावलं उचलते आणि लवकरच आपल्याला अशा घटना जेव्हा एखादा आरोपी एखादा जेव्हा गुन्हा करतो आणि तो नंतर 3, 4, 5, 6 वर्ष शिक्षा पूर्ण करून बाहेर येतो, त्याची मुवमेंट देखील आपल्याला लक्षात येईल। तर अशा पद्धतीने आपण एक चांगलं सीसीटीव्ही फुटेजचं देखील सीसीटीव्हीचं जाळं देखील मुंबईमध्ये त्या सेन्सिटिव्ह एरियाजमध्ये उभं करायचं, आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचे आपले प्रयत्न असतील आणि अशा घटना कमीत कमी होतील असा आपले प्रयत्न असणार। योगेशजी, एक शेवटचा प्रश्न विचारतो। मुंबईमध्ये विशेषतः पश्चिम उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात जे सेलिब्रिटीज आहेत, बॉलिवूड स्टार असेल, क्रिकेटपटू असेल, हे राहतात, त्यांची घरं आहेत, बंगले आहेत मोठ्या संख्येने। अशा ठिकाणी जे पोलीस यंत्रणा आपली तैनामध्ये त्यांना काही या संदर्भात विशेष प्रशिक्षण दिलं जाईल का, जेणेकरून अशा घटना ज्या आहेत त्या पुढे भविष्यामध्ये टाळता येतील?
नाही, अलर्ट राहणं गरजेचं आहेच. पण बघा शेवटी आपण प्रत्येक गुन्हा आपण रोखू शकत नाही. त्यामुळे ज्यांना तिथे ड्युटी लावलेली आहे त्यांना काही अर्थात इन्स्ट्रक्शन देऊनच तिथे त्यांना ड्युटी लावलेली असते. आणि अशा ड्युटी करत असताना जर का कोणी काही हलगर्जीपणा केला असेल तर नक्की त्याच्यावरती आपण कारवाई करूच. परंतु नक्की. ट्रेनिंगचा हा त्यांचा ऑलरेडी पोलीस डिपार्टमेंटचा भाग असतोच ना. बरं योगेशजी, एक प्रश्न होता फक्त की आपण म्हणालात आपण पोलिसांशी बोललेले आहात, माहिती घेतलेली आहे. असं काही पोलिसांकडून प्राथमिक दर्शनी तुमच्यापर्यंत पोहोचलंय का की फक्त चोरीच्या उद्देशानं होता का हल्ल्याचा सुद्धा त्याचा प्लान होता? कारण त्याच्याकडे आधीपासूनच धारधार शस्त्र होतं. नाही, तसं अजून प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये तसं काही अजून उघड झालेलं नाहीये. परंतु काही माहिती कळल्यास मी आपल्यास नक्की सांगेन. नक्की योगेशजी, धन्यवाद. आपण सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. गृहराज्यमंत्री शहर योगेश कदम आपल्याबरोबर बोलत होते. उदय सुद्धा त्यांच्याशी संवाद साधत होते. उदय, आपले देखील आभार. गंभीर घटना याकरता आहे कारण हा सगळा उच्चभ्रू वसाहतीचा भाग आहे. स्वतः पोलिसांचा बंदोबस्त असतो, त्याचे स्वतःचे गार्ड्स असतात आणि असं असताना सुद्धा ही घटना जर एखाद्या सेलिब्रिटी बाबत घडत असेल तर आमचं काय होणार हा प्रश्न सर्वसामान्य विचारतोय. न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेत. हा चोर सैफ अली खानच्या घरी नेमका घुसला कसा? सुरक्षा रक्षकांच्या हा प्रकार लक्षात आला नाही का? हल्लेखोराला घरात जायला कुणी मदत तर केली नसेल ना? सैफ अली खानवरचा हल्ला याचा काळवीट शिकार प्रकरणाशी काही संबंध नसेल ना? बिश्नोई टोळीचा यात सहभाग आहे का? या सगळ्या अनुषंगाने पोलिसांना तपास करावाच लागेल कारण वेगवेगळ्या गोष्टीचं लिंक आहे. एक तर त्याच्याकडे धारधार शस्त्र आधीपासूनच होतं. सवाल आपण पुन्हा एकदा बघूया. अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झालेला आहे आणि न्यूज 18 लोकमतनं त्याबाबत काही सवाल उपस्थित केलेत. हा चोर सैफ अली खानच्या घरात कसा शिरला, कोणत्या उद्देशानं शिरला? सुरक्षा रक्षकांच्या हा प्रकार लक्षात आला नाही का? हल्लेखोराला घरात जायला कुणी मदत तर केली नाही ना? सैफ अली खानवरचा हल्ला याचा काळवीट शिकार प्रकरणाशी काही संबंध आहे का? बिश्नोई टोळीचा यात सहभाग आहे का? या सगळ्या अनुषंगाने पोलिसांना तपास करावा लागेल.